आज 16 ऑक्टोबर 2020, 1 एप्रिल 2019 पासून वेतन मिळावे याकरिता नाईक सर करणार 16 नोव्हेंबरपासून उपोषणासह काळी दिवाळी साजरी. शिक्षक आमदारांचे प्रचार दौरे सुरू. तर या दिवसभरात ज्या काही घडामोडी घडलेल्या आहे त्याची माहिती, प्राथमिक माहिती समोर आलेली आहे ती आता आपण बघणार आहोत. 1 एप्रिल 2019 पासून वेतन अनुदान मिळावे याकरिता नाईक सर करणार 16 नोव्हेंबरपासून उपोषणासह काळी दिवाळी साजरी. तर याविषयी जी प्राथमिक माहिती समोर येत आहे, आज स्वतः नाईक सर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक व्हिडिओ जो आहे विविध माध्यमांमध्ये जे सर्व शिक्षकांकरिता हा प्रसिद्ध केलेला होता. त्याचसोबत एक लेख देखील प्रसिद्ध केलेला होता नाईक सरांद्वारे. तर यामध्ये जी माहिती समोर येत आहे, तर जे काही वेतन अनुदान मिळालेलं आहे त्याकरिता सर्वांचे आभार प्रदर्शन देखील केलेलं आहे. परंतु हे होत असताना जे या आधीच्या सरकारने 1 एप्रिल 2019 पासून शिक्षकांना वेतन देण्याचा जो शासन निर्णय करण्यात आलेला होता, तर त्याकरिता या सरकारने 1 नोव्हेंबरपासून शिक्षकांना वेतन अनुदानाचा निर्णय हा घेतला आहे. म्हणजेच वेतन निर्गमित करण्याचा जो निर्णय आहे तो 1 नोव्हेंबरपासून घेतलेला आहे. परंतु 1 एप्रिल 2019 ते 1 नोव्हेंबर 2020 यामधील जो कालखंड आहे, तर तेवढ्या महिन्याचा पगार जो आहे तो शिक्षकांना मिळावा आणि त्याकरिता नाईक सर स्वतः काळी दिवाळी साजरी करणार आहे. आपल्या कुटुंबियांसह राहत्या घरी हुपरी येथे उपोषण करणार आहे. सरांनी सांगितलं, सर्वच कॅबिनेट दर्जाचे मंत्री, त्याचसोबत सर्वच पक्ष संघटनेचे जे मोठे अधिकारी आहे, पक्ष संघटक आहे, या सर्वांचंच अभिनंदन देखील केलं. परंतु शिक्षकांना पगार जो आहे तो हा 1 एप्रिल 2019 पासूनच मिळावा ही मागणी घेऊन सर पुन्हा उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे आता येत्या काळामध्ये शिक्षकांना 1 एप्रिल 2019 पासून वेतन मिळवण्याकरिता नाईक सरांनी लढा उभारलेला आहे. त्याकरिता महाराष्ट्रातील सर्व शिक्षक याआधी देखील नाईक सरांसोबत होते आणि आता देखील प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो नाईक सरांच्या या कार्याला मिळत आहे. नाईक सरांसोबत असंख्य शिक्षक, विविध शिक्षक संघटना ज्या आहे त्या जोडल्या गेलेल्या आहे. सरांनी सर्व शिक्षक संघटनांना आवाहन केलेलं आहे की सर्वांनी एकत्र येऊन हा लढा जो आहे तो आपण उभारूया आणि शिक्षकांना न्याय जो आहे तो मिळवून देऊयात. या पद्धतीचं आवाहन देखील नाईक सरांद्वारे करण्यात आलेलं आहे. आता याआधी देखील नाईक सरांनी असंख्य वेळेस जे मुंबईचं आझाद मैदान असेल, नागपूरचा अधिवेशनाच्या वेळेस नागपूरचं जे ग्राउंड असेल, त्याचसोबत तालुका स्तर, जिल्हा स्तर, डेप्युटी डायरेक्टर स्तर, डायरेक्टर ऑफिस, आयुक्त कार्यालय, मंत्रालय या ठिकाणी असंख्य वेळेस उपोषणं काळी दिवाळी सहकुटुंबियांसह साजरी केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच करोनाच्या या विपरीत परिस्थितीमध्येच देखील आपल्या मुलाला स्वतः घरचे स्टोव्ह, भांडे घेऊन मुंबई या ठिकाणी, कारण घरी येणं जाणं परवडत नाही, तर त्यामुळे स्वतः घरातून, स्वतःच्या खिशातून स्वतः वरण भात खाऊन मुंबई या ठिकाणी राहून शिक्षकांच्या अनुदानाकरिता पाठपुरावा करणारा नेता हा, याला सर्व शिक्षक वर्गातून सलाम केला जात आहे. आणि सर्व विनाअनुदानित शिक्षकांना एकवटायचं जे सगळ्यात पहिलं जर कोणी नेतृत्व असेल तर ते नाईक सर आहे. आता असंख्य नेतृत्व तयार झालेलं आहे, परंतु हे सर्व नेतृत्व जे आहे ते नाईक सरांच्याच छत्राखाली वाढलेले होते आणि त्यानंतर आता विविध वैचारिक पातळीवरती विभिन्नता आल्यामुळे विविध नेतृत्व जरी तयार झालेले असतील, परंतु विनाअनुदानित सर्व शिक्षकांना एकत्र करण्याचं काम, मूठ बांधण्याचं काम हे फक्त आणि फक्त नाईक सर यांनीच केलेलं आहे आणि याचे साक्षीदार नवीन नेतृत्वसुद्धा मान्य करतात. वेगवेगळे जे उच्च माध्यमिकच्या जरी संघटना विविध असतील, त्यामधील शिक्षक, त्यामधील जे पदाधिकारी असतील ते देखील नाईक सरांच्या संपर्कात असतात. हेही तेवढंच खरं आहे आणि त्यामुळे सर्वांचा हेतू जो आहे तो एकच आहे.
का शिक्षकांना 100% वेतन अनुदान मिळावे आणि त्यामुळे एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या नाऱ्याखाली सर्व शिक्षक संघटना एकमेकांना मदत करत असतात. उपोषण असेल किंवा आंदोलन असेल तर त्यावेळेस सर्व शिक्षक संघटना सर्व एकत्र येऊन, कारण सर्वांचा हेतू जो आहे तो एक आहे की आपल्याला वेतन अनुदान मिळालं पाहिजे, 100% अनुदान मिळालं पाहिजे आणि त्यामुळे आता येत्या काळामध्ये सरांना याआधी देखील असंख्य वेळेस कुटुंबियांसह काळी दिवाळी साजरी करावी लागलेली होती. उपोषण करावे लागलेले होते. मुंबई या ठिकाणी जाऊन उपोषण करावे लागलेलं होतं आणि आता देखील सरांना ही काळी दिवाळी साजरी करावी लागत आहे. शिक्षकांना वेतन अनुदान मिळावं 1 एप्रिल 2019 पासून याकरिता शिक्षकांकरिता नाईक सर जे आहे ते उपोषणाला बसणार आहे. परंतु आता शासनाला जाग येते का येत नाही. शासनाचे प्रतिनिधी पुन्हा हा पाठपुरावा करतात का? कारण अंशतः बदल जो आहे तो करता येऊ शकतो. जे आता जरी निर्णय जरी झालेला असेल, परंतु शासन निर्णय निर्गमित करण्यापूर्वी जी कॅबिनेट नोट आहे त्यामध्ये अंशतः बदल जो आहे तो कॅबिनेट दर्जाचे मंत्री महोदय हे करू शकतात. परंतु आता याकरिता कोण पुढाकार घेणार आणि कोण हा बदल जो आहे अंशतः बदल जो आहे तारखेचा 1 नोव्हेंबर ऐवजी 1 एप्रिल 2019 पासून हा वेतन अनुदान मिळावं याकरिता कोणते कॅबिनेट दर्जाचे मंत्री पुढाकार घेणार हेही येत्या काळामध्ये आपल्याला माहिती आल्यानंतर ती माहिती आपण वेळोवेळी बघणार आहोत. आता शिक्षक आमदारकीचं वारं जे आहे ते वाहू लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये विविध घडामोडी होत आहे. काही गमतीशीर घडामोडी देखील शिक्षक आमदारांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान हे होत आहे. हसत खेळत जे आहे शिक्षक आमदारांचे दौरे सध्या सुरू झालेले आहे. एक शाळा झाली की दुसरी शाळा. परंतु शिक्षक आमदारांच्या दौऱ्यांमध्ये शिक्षक आमदारांना मात्र प्रचंड मनस्ताप जो आहे तो भोगावा लागत आहे. असं दृश्य बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण आता जे माध्यमं झालेले आहे, यूट्यूब असेल, व्हॉट्सॲप असेल, त्यानंतर टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, तर या माध्यमातून याआधी शिक्षक आमदारांनी जे वक्तव्य केलेले होते त्याच्या ऑडिओ क्लिप ज्या आहे त्या सध्या फार व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती किंवा इतर माध्यमांवरती व्हायरल होत आहे. मग त्यामध्ये काही शिक्षक आमदारांनी 60% मिळाल्याशिवाय आम्ही पुन्हा परत येणार नाही किंवा राजीनामा देऊ अशा वक्तव्यांच्या ज्या ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप आहे या व्हायरल होत आहे. त्याचसोबत इतिहास घडवणार इतर ज्या क्लिप आहे त्याचसोबत आता पुन्हा जे 1 एप्रिल 2019 पासून वेतन अनुदान मिळावे याकरिता देखील काही शिक्षक आमदारांची पत्र सध्या विविध माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. मग त्यावेळी शिक्षक प्रश्न विचारतात की आपण फक्त 1 नोव्हेंबर 2019 पासून आम्हाला वेतन अनुदान मिळावे अशीच मागणी करताय. पण प्रचलितनुसार वेतन अनुदान मिळावं अशी का मागणी करू शकत नाही आहे? आपण 20%साठीच मागणी का करता? 100% वेतन अनुदान मिळावं याकरिता मागणी का करत नाही? हाही प्रश्न शिक्षकांकडून सदर जे पत्र काही शिक्षक आमदारांचं व्हायरल होत आहे त्याकरिता विचारलं जात आहे. त्यानंतर काही शिक्षक आमदार जे आहे ते दौऱ्यावर असताना त्यांना विविध शिक्षकांकडून प्रश्न विचारले जात आहे की आम्हाला फक्त आत्ताचा जो 20% अनुदानाचा पगार जो आहे तो 1 नोव्हेंबरपासून देण्याचं आता फक्त मान्य करण्यात आलेलं आहे आणि आपण 1 एप्रिल 2019 पासून का तो मिळवून देऊ शकले नाही? का बरं 100% वेतन अनुदान मिळवून देऊ शकले नाही? का बरं प्रचलितचा मुद्दा जो आहे तो आपण मान्य करून घेऊ शकले नाही? आता जरी परिस्थिती ही आता ही जरी आपण कोरोनाचं कारण सांगत असला, परंतु 5 वर्षामध्ये आपण का बरं हा प्रचलितचा मुद्दा सरकारकडून उपोषण का करू तुम्ही शकले नाही? का आंदोलन केले नाही शिक्षकांकरिता? का बरं उपोषण केले नाही? असे प्रश्न जे आहे ते शिक्षकांकडून विचारले जात आहे. आत्ता जरी कोरोनाची विपरीत परिस्थिती असली, परंतु 5 वर्ष आपण काय केलेले आहे? आता आपण सांगताय की कोरोनाची विपरीत परिस्थिती, महसूल फार कमी प्रमाणामध्ये गोळा होत आहे आणि त्यामुळे अर्थमंत्र्यांनी किंवा इतर जे मंत्री महोदय आहे त्यांनी देखील याकरिता हे कारण सांगितलेलं होतं की महसूल फार कमी प्रमाणामध्ये गोळा होत आहे. मग तुम्ही 5 वर्ष यामध्ये काय केलं? याआधीचं जे सरकार होतं तेव्हा देखील आपण का उपोषण केले नाही? का जास्त प्रमाणामध्ये आंदोलन केले नाही? असं देखील शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि शिक्षक जे आहेत ते
प्रचार दौऱ्यावरती येणाऱ्या शिक्षकांना हा प्रश्न विचारत आहे. त्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं सर्वसाधारणपणे सर्वच शिक्षक आमदार महोदयांना येणारी ही जी निवडणूक आहे ती सोपी दिसत नाही आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आता नवीन चेहरे कोण उभे राहणार आहे, कोण नवीन नेतृत्व हे तयार होणार आहे. कारण नवीन चेहरे जर काहीच कामाचे नसतील तर नवीन चेहऱ्यांना निवडून देऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही. कारण काही जे चेहरे आहे ते आत्तापर्यंत कधीही शिक्षकांना मदत करण्यासाठी पुढं आलेले नव्हते आणि त्यामुळे नेमकी आता उमेदवार कोण उभे राहणार आहे यावरती उमेदवारीवरती पुढील जे सर्व गणितं आहे ते आता अवलंबून असणार आहे. मग आता नवीन नेतृत्व जे काही नवीन उमेदवार असतील त्यांच्यामधील जर उमेदवार की ज्यांनी शिक्षकांकरिता उपोषण केलेलं असेल, आंदोलन केलेलं असेल आणि त्याचसोबत विविध कष्ट घेतले असतील शिक्षकांना वेतन मिळवून देण्याकरिता, आंदोलनं केले असतील, उपोषणं केले असतील आणि असे जर नेतृत्व जर उभे राहिले तर मात्र शिक्षक आमदारकी समोरच्या उमेदवारालाही जड जाऊ शकते. परंतु जर समोरचा उमेदवारच काही प्रत्यक्षात नवीन जर असला, कुठेही त्याचं काही काम जर नसेल, फक्त पोस्टरबाजी करणारा जर असेल तर मात्र जे आत्ताचे शिक्षक आमदार महोदय आहे त्यांना इलेक्शन जे आहे ते सोपं जाऊ शकतं. ही सध्या सर्वसाधारण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी देखील विविध घडामोडी कारण काही ठिकाणी प्रलोभनं देण्याचे देखील कामं सुरू झालेले आहे. कोणत्या ठिकाणी कोणते प्रलोभनं देतात याची पण माहिती आपल्याकडे आल्यानंतर तीही माहिती आपण वेळोवेळी बघणार आहोत.